नगरसेविकांचे मनपात नारी शक्ती वंदन कायद्यावर जोरदार आंदोलन। अमरावती महानगरपालिकेच्या सभागृहात आज 23 एप्रिल गुरुवार रोजी दुपारी 12 वाजता नगरसेवकांनी नारी शक्ती वंदन कायद्याच्या समर्थनात जोरदार आंदोलन करत महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवला। यावेळी सभागृहात घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला। नगरसेवकांनी सांगितले की केंद्र सरकारने महिलांना राजकारणात अधिक संधी मिळाव्यात यासाठी नारी शक्ती वंदन कायदा आणला असून हा महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा आहे। मोदी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली। दरम्यान नगरसेविकांनी काँग्रेसवर टीका करत महिला आरक्षणाचा मुद्दा वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवला असा आरोप केला। काँग्रेसने महिलांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केले असून त्यांची भूमिका महिला विरोधी आहे असा घणाघात यावेळी करण्यात आला। सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते, मात्र नगरसेवकांनी शांततेत आंदोलन करत आपली भूमिका ठामपणे मांडली। महिलांच्या हक्कांसाठी पुढेही लढा सुरू ठेवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। नगरसेविका जो विधायक नारी शक्ती वंदन कायदा अधिनियम कायदा जो संसदेमध्ये नामंजूर करण्यात आलेला आहे त्याबद्दल नारी शक्तींनी आज विरोध दर्शवलेला आहे। खऱ्या अर्थानं लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये 33% महिलांना आरक्षण मिळणार होतं, परंतु ह्या काँग्रेसने अतिशय विरोधकाची भूमिका घेत आमच्या महिलांच्या अधिकाराचा आमच्या महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवलेली आहे। संपूर्ण देश याकडे बघत आहे। महिला विरोधी त्यांची नेहमीच भूमिका राहिलेली आहे। इकडे मोठ्या मोठ्या गोष्टी मारतात, महिला सन्मानाच्या मोठमोठ्या गप्पा करतात, मात्र जेव्हा वेळ आली तेव्हा त्याच्यातून पळपूट वाटा काढतात। आता या गोष्टीसाठी निषेध आहे। मात्र देशाचे पंतप्रधान माननीय श्रीमान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात हा लढा आम्ही कायम ठेवणार आहे आणि 2029 मध्ये महिलांना आरक्षण मिळवून दिल्यापर्यंत आम्ही हा लढा ठेवणार आहोत, एवढं मी या ठिकाणी